पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याच्या घटनेनंतर राज्यातल्या सर्व जुन्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश एकनाथ शिंदेने दिले आहेत आणि त्यानंतर आता राज्यभरातले जे जुने पूल आहेत त्यांचा जो धोकादायक पुलांचा प्रश्न हा चिंतेचा बनलेला आहे। जळगाव शहरातून मुंबई ते नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग जातो आणि या महामार्गावर असलेला गिरणा नदीवरील हा बांबोरी पूल हा सुद्धा धोकादायक स्थितीत असल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि या ठिकाणचे जे पुलाचे बीम आहेत किंवा पुलाचा रस्त्याचा जो भाग आहे त्या ठिकाणी मी दृश्यांमध्ये तुम्ही बघू शकता की या ठिकाणी जी पुलाची भिंत आहे ती भिंत या ठिकाणी कोसळत असून तात्पुरती डागडुजी करून दुसरी भिंत या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरीत आता हा पूल या ठिकाणी जीर्ण अवस्थेत असल्याचं पाहायला मिळत असून त्याचं बांधकाम कोसळत असल्याचं चित्र दिसतं आहे। तर दुसरीकडे या गिरणा नदी पात्रात पुलाच्या खाली बीमच्या अक्षरशः जवळून या ठिकाणी वाळू उपसा होत असल्यामुळे या पुलाच्या बीमला जे आहेत मोठे मोठे तडे पडलेले आहेत। तर दुसरीकडे ते पुलाचे बीम या ठिकाणी उघडे पडल्यामुळे या पुलावरून जे आहे ह्या पुलाला जे आहेत मोठे अवजड वाहनं जेव्हा जातात त्यावेळेस या पुलाला हादरे बसतात आणि हा पूल हलत असल्याचं चिंताजनक आणि धोकादायक चित्र जे आहे या ठिकाणी पाहायला मिळतं। हा जो मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग आहे हा या ठिकाणाहून गुजरातकडे आणि विदर्भाशी आपला कनेक्ट होतो। मुंबईकडे जाणारा सुद्धा हा एकमेव मार्ग आहे। त्यामुळे इंद्रायणी नदीवरील पुलाप्रमाणेच जर जळगावमध्ये हा पुलाची दुर्घटना घडली तर या मुंबईसह नागपूर विदर्भ तसेच गुजरात बरोबरचा जो कनेक्ट आहे तो पूर्णपणे या ठिकाणी तुटेल आणि मोठी समस्या या ठिकाणी निर्माण होईल। या पुलावरून जे आहे या ठिकाणी दिवसभरामध्ये हजारो वाहनं या ठिकाणी प्रवास करत असतात आणि एकेरी रस्ता असल्यामुळे या ठिकाणी बऱ्याचदा वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचं सुद्धा चित्र आहे। उद्या देवेंद्र फडणवीस यांचा दौरा असल्यामुळे या पुलाच्या ज्या भिंती आहेत त्यांना पांढरा रंग काम करण्यात आलेला आहे। मात्र 1986 मध्ये उभारलेल्या पुलाचं आतापर्यंत स्ट्रक्चरल ऑडिट गेलंच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे आणि याविषयी महामार्ग अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवलेले आहेत। त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र ते यावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास तयार नसल्याचं त्यांनी आपल्याला उत्तर दिलेलं आहे। मी प्रतिक्रिया देण्यास बांधील नाही असं बेजबाबदारपणाचं उत्तर महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी दिलं आहे। त्यामुळे इंद्रायणी नदीवरील पूल ज्या पद्धतीने कोसळला ती दुर्घटना घडली त्याच पद्धतीने जळगावातला हा अत्यंत जुना आणि बांधकाम कोसळत असलेला पुलाला तडे पडले असलेल्या या पुलाच्या बीमला तडे पडल्यामुळे आता हा पूल सुद्धा कोसळल्याच्या दुर्घटनेची महामार्ग विभाग वाट पाहत आहे का? या पुलाची दुरुस्ती आतापर्यंत का गेली नाही? या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट का झालं नाही? असे एक ना अनेक सवाल या ठिकाणी उपस्थित होत असून दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे। आता उद्या देवेंद्र फडणवीस हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि याच पुलावरून ते धरणगावकडे जाणार आहेत। त्यामुळे आता त्यांचं तरी या पुलाकडे लक्ष जाईल का आणि हा धोकादायक बनलेल्या पुलाबद्दल ते काही आश्वासन किंवा पुलाच्या दुरुस्तीबद्दल काही निर्णय प्रशासन घेईल का की प्रशासन कुंभकर्णी झोपेत असलेलं प्रशासन या ठिकाणी या पुलाच्या दुर्घटनेची वाट बघताय का? असे एक ना एक सवाल आता उपस्थित होत असून तातडीने या पुलाची लवकरात लवकर स्ट्रक्चरल ऑडिट करून दुरुस्ती होण्याची मागणी ही नागरिकांमधून केली जात आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।